हे कोपरचं मंदिर वाटतं. आता मंदिराचे सगळे कोपरे देवानी भरले. जसा मंदिराचा कोपरा देवानं भरला पाहिजे, तसा आपल्या जीवनातला प्रत्येक कर्माचा कोपरा, मनाच्या प्रत्येक विचाराचा कोपरा आणि ज्ञानाच्या प्रत्येक भावनेचा कोपरा देवाने भरावा, यासाठी हा प्राण प्रतिष्ठेचा सोहळा आहे. आपण इतके भाग्यवान आहात, त्याचं कारण असं आहे, देवाचं या जगामध्ये येणं दोन प्रकारचं असतं. एक, देव अवतार घेतो, आणि दोन, देव मूर्तीच्या रूपाने येतो. तो हे सगळं का करतो ते पण मी अगदी व्यवस्थितपणे सांगतो. काही चुकलं फाकलं असेल तर ते सगळं मेंटेन करायलाच मला शेवटच्या दिवशी बोलावलंय विठ्ठल. आपल्या गावचे सरपंच आमचे प्रेममूर्ती रंजन भाऊंचा अत्यंत आग्रह, आणि त्यामुळे इतका आटापीट आहे, मी रात्रभर 600 किलोमीटर प्रवास केलाय. कल्याणला मी सकाळी 6:45ला पोहोचलोय, आणि तिथून आता तुमच्या पुढ्यात 10 वाजता हजर झालोय विठ्ठला. म्हणजे महाराष्ट्राच्या त्या कोपऱ्यातून या कोपऱ्यात मी आलोय, त्यामुळे आज कोपरला बरोबर आलोय विठ्ठला. मी तुम्हाला महाराज लोक ज्या गावात जातात त्या गावाला भाग्यवानच म्हणतात, तो काही प्रश्न नाही. आपल्याला कोणी म्हणतं भिवंडी सारखा परमार्थ असावं, भावनिक नसावं. कोणीही तुम्हाला कोणतीही गोष्ट सांगितल्यानंतर ती विवेक संप्रदायाचा माणूस जरी आला तरी तो पण विवेकाचं बोललं नाही तर आपण ऐकू नये. त्यांनी जर सांगितलं तुमच्या घरात हा दोष आहे, ही शांती करावी लागेल, समजायचं एक दिवस हा एक आपल्याला कॅप्टन पर्यंत नेला, याच्यावर गती अवलंबून आहे. तुम्हीच सांगा मला, केले कर्म झाले तेची भोग आले, चांगलं कर्म करून मरणारा माणूस अमावशेला मेला तरी वैकुंठाला जाईल विठ्ठला. मी तो म्हणतो, माणूस पंढरपुरात मेल्यावर पण मोक्ष मिळेल अशी पण आशा धरू नका. पंढरपुरात त्या म्हशी पण मरतात लांब शिंगवाले, काय संबंध आहे? आपली कर्म चांगली ठेवावं, त्याच्याने जगणं आणि मरणं दोन्ही गोड होती. मुंबईला माझं व्याख्यान होतं, एकाने छान प्रश्न विचारला. तो म्हणाला, महाराज मरेपर्यंत माझ्या चेहऱ्यावर हसू राहिलं पाहिजे, मी आनंदी राहिलो पाहिजे, काय करायला पाहिजे? म्हटलं फार बरं झालं, तू खूप चांगला प्रश्न विचारलास. नाही तर असले प्रश्न लोक विचारतच नाही. ते फक्त एवढं म्हणतात, तुम्ही लई हिंडता, आमच्या पप्याचं लगीन करायचं आहे विठ्ठला. मराठी मॅट्रिमोनी आहे ना, त्याला महाराज कशाला पाहिजे? काय विचारावं कोणाला? याचं ज्ञान यायला पण लई ज्ञान पाहिजे. त्याने विचारलं, मरेपर्यंत माझ्या चेहऱ्यावर आनंद राहावा यासाठी मी काय केलं पाहिजे? मी त्याला तिथं जे उत्तर दिलं ते मी तुम्हाला इथं देतो. मी त्याला इतकंच म्हटलं, आयुष्यभर परधनाला मातीमान आणि परस्त्रीला मातीमान, देव मरेपर्यंत तुझा चेहरा हसरा ठेवेल. सगळं चांगलं करशील ना, या दोनात घोळ झाला ना, मग वाट बघ विठ्ठला. लक्षात घ्या, रामाचं मंदिर बांधणं सोपं आहे, पण राम जीवनात आणणं कठीण आहे. आपल्याला तो आणता आला पाहिजे. लोक म्हणतात वास्तूची शांती केली पाहिजे, जरूर यज्ञ हवन केलंच पाहिजे, आपली ती परंपरा आहे. पण त्या वास्तूत शांती कर्मानं येते. याने दुसऱ्याचा उतारा ताब्यात घेऊन बांधला तर कसं काय शांती? ही भ्रांती आहे आपली का त्यात शांती येईल? श्रोते हो, आपल्या संतांनी साधा सरळ विचार सांगितला, जो जगण्याला सोपा आहे आणि परिणामाला गोड. म्हणून मी म्हटलं तुमचं गाव भाग्यवान आहे. ते मी भावनिक होऊन सांगत नाही, मी भाविक होऊन सांगतो. कसं? देवाचे 2 उत्सव होतात, एक अवताराचा आणि दुसरा मूर्तीचा. देव या जगात येताना 2 प्रकाराने येतो, एक अवतार घेतो आणि दुसरा मूर्ती रूपाने येतो. आता ऐका, तुम्ही किती भाग्यवान आहेत माहिती? आजचा दिवस देवाच्या अवताराचा आहे आणि कालचा दिवस देवाच्या मूर्तीचा होता. सलग 2 दिवसात 2 उत्सव येत आहेत, म्हणजे कोपरगाव भाग्यवान आहे विठ्ठला.
प्रतिष्ठा कधी झाली? काल. म्हणजे काल देवाच्या मूर्तीचा दिवस होता. आणि तुम्हाला माहित नसेल, आज नृसिंह जयंती आहे, म्हणजे आज देवाच्या अवताराचा दिवस. किती भाग्याची गोष्ट आहे ही. आता तुम्ही भंडारा जेवणार आहे, त्याच्यामुळे मी आपलं ते पुढं वाढवत नाही. विठाला मग देव अवतार काय घेतो आणि देव मूर्तीच्या रूपानं काय येतो हे दोन्ही सांगितलं पाहिजे. देव अवतार काय घेतो त्याला विचारा, तो सांगेल. संतांनी त्याला आठवण करून दिली. धर्मरक्षा भया फुल्या पाळीशी भक्तजना. धर्म रक्षण्याकरता देव अवतार घेतो. का बरं धर्म राखला पाहिजे? तुम्हा आम्हाला जर समाधान पाहिजे तर धर्म पाळला पाहिजे. ज्ञानेश्वर महाराजांनी 3 दृष्टांत आणि 1 सिद्धांत सांगितलाय. लक्ष देऊन ऐका. जैसे गतायु शरीरी चैतन्यवास न करी, का निदैवाचे घरी न राही लक्ष्मी, तैसा स्वधर्म जरी लोपला, तरी सर्व सुखाचा थारा मोडला, जैसा दीपासवे हरपला प्रकाश जाय. मी पहिल्यांदा दृष्टांत सांगतो. गतायु शरीरी चैतन्यवास न करी. आपल्याला मैताचा निरोप आल्यावर आपण जातो की नाही? काही माणसं तेवढ्याच कार्यक्रमाला जातात, त्याला कीर्तनाला म्हटल्यावर जमत नाही. त्याला म्हटलं बाबा कुठेच कीर्तनाला दिसत नाही, पण मैतावर एक पण मैत सोडत नाही. वय 80 तुमचा, तो जायला पाहिजे. आपण कोणाच्या जर गेलो नाही विठ्ठला तर आपल्या मैतावर कोण आलंय कोण नाही हे बघायला आपण आहे का? बरं, त्या मैतावर गेल्यानंतर आपण तिथं जेव्हा पोहोचताना आपल्याला बघून ते मयत उठून बसतं आणि आपल्याला म्हणतात या या या, किती वेळ लावला, केव्हाचा मेलोय, वाट बघतो तुमची. बरोबर आहे ना? समजा एखाद्या मैताने असं केलं तर काय कराल? PT उषा काय धावेल आपल्या पुढे, भूत भूत म्हणून बोंबलत निघाल ना. पण असं कधीच घडत नाही. ज्ञानोबा म्हणतात आयुष्य संपल्यावर शरीर हालचाल करत नाही. पहिला दृष्टांत. निदैवाचे घरी न राहे लक्ष्मी. ज्याचं प्रारब्ध फिरलं त्याच्याकडे लक्ष्मी थांबत नाही. किती करोडपती रोडपती झालेले पाहिलेत आपण. बांधलेल्या बंगल्याला कलर लावायला पैसे उरले नाही. विठ्ठला हा कशाचा परिणाम आहे? प्रारब्ध फिरलं ना. आम्ही लहान असताना गावात आम्हाला त्या सगळ्या आया मावल्या धरून न्यायचे. मार्गशीर्ष महिन्यात पोत ह्या वाचायला. बरोबर आहे? व्रत वगैरे करत चला. आपल्या परंपरेने जे जे काही व्रत धर्म कुळ आचार सांगितले ते पाळलं पाहिजे. नाही तर एक फोटो घरात आला का बाकीचे सगळे गवनीला असा येडपण करू नका. विठ्ठला आपले पूर्वज काय बावळट होते का आपल्या देवतांच्या पूजा चालू ठेवायला? म्हणून आपल्या परंपरांना तिळांजली देऊ नका. बरं, त्या पोथ्या वाचायला न्यायचे त्याच्यात गोष्ट कॉमन होती. काय गोष्ट होती?
सौराष्ट्र देशाचा, करा ना मदत आता, भद्रश्रवा राजा. हा बोला. एक सोपान चढलो आपण आता. त्याची पत्नी सुरतचंद्रिका, त्यांची मुलगी श्यामबाला. याचे दिवस फिरले म्हणून बापाला त्या पोरीनं हांडा भरून घरी आणल्यावर हांडा उलटा केला. काय पडलं? कोळसे दिले. कोळसे दिले नव्हते, दिले होतं द्रव्य. मग कोळसे का पडले? हांड्यात जरी द्रव्य भरलं तरी नशिबात काय होतं? सर्प विंचू दिसे धन अभाग्या कोळसे, धन अभाग्या कोळसे, धन अभाग्या कोळसे. सर्प विंचू दिसे धन अभाग्या कोळसे, धन अभाग्या कोळसे, धन अभाग्या कोळसे. सर्प विंचू दिसे धन अभाग्या कोळसे, धन अभाग्या कोळसे, धन सर्पच दिसेल, विंचू दिसतील. प्रारब्ध प्रतिकूल झालं, लक्ष्मी राहत नाही. किती दृष्टांत झाले? 2. तिसरा दृष्टांत दिला. दिवा विजला, आता उजेड होईल का? दिवा अंजूर किंवा केवणी किंवा स्टेशन नाही, देवा पुढे लावतो तो दिवा. दिवा विजल्यावर प्रकाश राहत नाही, नशीब फिरल्यावर लक्ष्मी थांबत नाही, आणि आयुष्य संपल्यावर जसं शरीर हालचाल करत नाही तसं धर्माचा मार्ग सोडला का सुख थांबत नाही. आणि तो धर्म लोकांच्या मनात रुजविण्याकरता देव अवतार घेतो आणि लोकांना सांगतो, न्याय, नीती, मूल्य, धर्म जपा तरच सुखी व्हा. त्याला हे सगळं सांभाळायचं आहे. इमर्सन नावाचा एक निबंधकार असं म्हणाला, गॉड बिकम्स मॅन सो दॅट मॅन कॅन बिकम गॉड. गॉड आहे ते वाक्य, पण मराठीत सांगतो. तो म्हणतो, देव कधी कधी माणूस होतो, माणूस कधीतरी देव झाला पाहिजे म्हणून. आज माणूस माणूस आहे का? बोला. माणूस माणूस आहे आता? कुत्र्यांचं कोर्ट नाही ते, आणि माणसाला फाईल ठेवायला जागा नाही. विठ्ठला विचारा त्याला लगेच. आपल्याकडे लाईव्ह असतं सगळं. माणसाला सगळे प्रॉब्लेम आहे, माणसाला प्रॉब्लेम. मग देव शिकवतो येऊन. माणसाने माणूसपणा सोडला, याच्या किती खुणा आहेत जगामध्ये. मंदिरात यावं लागतं, स्वच्छता राखा. स्वच्छ होण्यासाठी मंदिर आहे, मन स्वच्छ झालं पाहिजे ना. मग तिथं स्वच्छता राखा म्हणजे कचरा करणार का? तीर्थक्षेत्रात लिहिलेलं असतं, खिसे कापून पासून सावधान. म्हणजे माणसी तर आधीच कशाला? नाही कळलं आणखी सोपं सांगतो. शहरामध्ये तहान लागल्यावर पिण्याच्या पाण्याची व्यवस्था असते बघा. 4-5 नळ असतात. ते जैन लोक फार खर्च करतात त्याच्यावर. काय म्हणतात त्याला? पानपोई. बरोबर. ती पानपोई कोणासाठी आहे? ती गॅरेजला येण्यापेक्षा नवी गाडी बनवली विकत घेतलेली बरी होईल. गर्दी महाराज विठाला. बांधलेलंच सुटल्यासारखं होतं. पानपोई कोणासाठी आहे? आपल्यासाठी. बरोबर आहे. तिथं जे पाणी मिळतं ते कोणासाठी आहे? आपल्यासाठी. तिथं ठेवलेला ग्लास कोणासाठी आहे? आपल्यासाठी. आणि त्या ग्लासाला साखळी लावली ती कोणासाठी? आता फॉर्म नका मागे घेऊ. जर पानपोई आपल्यासाठी, पाणी आपल्यासाठी, ग्लास आपल्यासाठी, मग ग्लासाला लावलेली साखळी काय? लोकांसाठी. ती पण आपल्यासाठीच का? त्याला माहिती आहे पाणी पिऊन झाल्यावर ग्लास नेणारा क्लास पण समाजात आहे. विठाला. तरी बरा मी पानपोईचा ग्लास सांगितला, ते तर रेल्वेच्या लॅट्रिन मधला तो मग पण बांधून ठेवतात. विठाला.
कशाचं प्रतीक आहे? आम्ही नीतिमूल्य सोडून चाललो आणि मग त्याचा परिणाम जे दुःख येतं ते कसं काय भोगणार? मग देव आपल्याला येऊन शिकवतो, बाबानो धर्मानं न्यायानं नीतीने वागा, तुम्हाला सुख शांती मी देईन, ती माझी जबाबदारी आहे. देव अवतार एवढ्यासाठी येतो आणि देव मूर्तीच्या रूपाने कोपरला काय येतो? घाबरलेल्या लोकांना धीर देण्याकरता. हे पहिलं कारण लिहून घ्या. जेव्हा जेव्हा तुमच्या मनाला घाबरल्यासारखं होईल ना, यायचं आणि आपल्या विठोबा रुक्माईच्या पायावर डोकं ठेवायचं. पुढची जबाबदारी त्याची आहे. घालून या भार सगळा भार घालून द्यायचा. देव मूर्ती रूपानं निर्भय करण्यासाठी येतो. कवना सीधा कनुपजे एक जरी की माझे भीतिहन, म्हणून गा पांडवा मूर्तीचा मेळावा, करून त्यांची या कोपर गावा धावत आलो. विठ्ठल बर, जर देव तर त्याला पुष्पहार कसा वाहिला असता? तो मूर्तीच्या रूपाने नसता तर जेवण कसं दिलं असतं? आला नावा रूपा तुका म्हणे झाला सोपा, म्हणे झाला सोपा, तुका म्हणे झाला आता देवाला आपल्याला डोळे भरून बघता येतं. काय रामाची गोड मूर्ती आहे, काय दत्त महाराज सुंदर दिसतात. त्यांना डोळे भरून बघावं आणि मग त्या देवाने सांगावं, आता तुम्ही घाबरण्याचं कारण नाही. श्रोते हो, तुम्ही ठरवा, नाही तर मंगळवार ठरवा, नाही तर गुरुवार ठरवा. तिची एक वेळ निश्चित करा, संध्याकाळी 6 नाही तर 7. आठवड्यातून एकदा त्या वेळेला समाज आरती गावात झाली पाहिजे. मी आलो म्हणजे कामाला लावून देतो हे तुम्ही अजिबात विसरायचं नाही. एकदा आपल्याला बोलवायचंच नाही. हे तुम्हाला तुमच्या कोपरकरांकडून मला आता वचन पाहिजे आणि ते ॲप फॉलो करून घेतील असं अजिबात नको. गावात जेवढी माणसं आहेत तेवढ्या माणसांनी येऊन इथं ती आरती अटेंड केली पाहिजे. दररोज हरिपाठ झाला पाहिजे, दररोज आरती झाली पाहिजे. पण उपासना जर नसेल तर मंदिर प्रसन्न कसं काय राहील? तरी ह्या गावावर देवाची कृपा आहे. आमच्या सोपान भाऊ सारखा भक्त माणूस तुम्हाला दिलाय. विठ्ठला त्यामुळे तुम्ही ठरवा गुरुवार की शनिवार का सोमवार, पण एक आरती समाज आरती झाली पाहिजे. आणि त्याचं करताना काय करा, पूर्ण गावात 52 अशी जोडपी निवडा आणि त्या दिवसाची आरतीचा मान त्या परिवाराला द्यायचा. बरोबर? आणि मग त्याने ती काळजी घ्यायची. आलेल्या सगळ्यांना पेढ्याचा, अर्धा पेढ्याचा तुकडा, खडीसाखर, शेंगदाणा याचा प्रसाद आणि त्या आरतीची परंपरा राहिली पाहिजे. श्रोते हो, आपण अडचणी आल्यावर हिंदू संमेलन घ्यायला लागलो. विठ्ठला आणि आपण नुसतेच न बोलतो शुक्रवारी भेवडीतलंही ट्रॅफिक आहे, मग तू कर ना. जो संघटित आहे तोच सुरक्षित आहे, जो संघटित नाही तो सुरक्षित नाही. संख्येने कमी असलेली माणसं, त्यांची संख्या कमी आहे तोपर्यंत तुमच्याशी कॉपरेट करतील, पण नंतर तुम्ही फिरू शकत नाही, तुम्ही घराच्या बाहेर पडू शकत नाही, असा दिवस तुमच्यावर ओढवणार आहे. दिल्लीत सफेद दाढी आहे म्हणून बरं चाललंय. आज काय परिस्थिती आहे? बांगलादेशमध्ये जेवढे बांगलादेशी तेवढे भारतात. अख्ख्या जगाला ताप आहे या गोष्टीचा. आमची युरोपात कथा होती स्वित्झर्लंडला. 5 दिवस कथा झाल्यावर त्यांनी एक दिवस आम्हाला सांगितलं, चला म्हणजे तुम्हाला आम्ही इटलीला घेऊन जातो. मी पण म्हटलं चला बघूया याच्या मामाचं गाव कसं आहे. त्या इटलीमध्ये त्यांनी वेनिस नावाचं शहर आम्हाला दाखवलं. ते शहर पाहताना तिथं आम्ही गेलो, काही वस्तू विक्रीला होते. मला एक शबनम बॅग आवडली.
मी फेटा घ्यायला म्हटलं राहू दे. मी तिथे गेल्यानंतर त्याला इंग्रजीत विचारलं, व्हॉट्स द कॉस्ट ऑफ दिस पीस. तो म्हणाला 500 रुपये मी दे दूंगा. विठ्ठला मी म्हटलं का घेऊन आला का काय इकडं. मी त्याला विचारलं कहा से हो. तो बोलला मी बांगलादेश से हो. कुठं? युरोपात. काय परिस्थिती आहे आपली आपण ध्यानात घेणं गरजेचं आहे. मी द्वेष पसरवण्यासाठी अजिबात बोलत नाही, पण तुमच्या सुरक्षेचा प्रश्न तुमच्या घरी असला पाहिजे, तुमच्या दारी असला पाहिजे. कोल्हापूरच्या एका मुलाने कबूल केलं, माझ्याकडे 20-25 अश्लील व्हिडिओज आहेत. काय कुठल्या दिशेला आपण निघालो हे कोण थांबवेल. किती जणींनी आत्महत्या करायची. त्यापेक्षा काही गोष्टी सुरक्षेच्या दृष्टीनं आपण कठोर होऊन निर्णय केले पाहिजेत. विठ्ठला आणि सगळ्यात महत्वाचं तुम्ही संघटित झाले पाहिजे. आणि ते संघटन करण्यासाठी आठवड्यातून एकदा समाज आरती झाली पाहिजे. कोपरकरांना मान्य. एकदा जोरदार टाळ्या वाजवा. कोणी टाळ्या वाजवल्या त्यांनी ऐकून ठेवले. मी दर आठवड्याला फोन करणार, सरपंच साहेबांना करणार, नाही तर सोपान भाऊला करणार. आरतीचा दिवस आणि आरती झाली का आपण हे सगळं केलं पाहिजे. हल्दीला कसं एकाच दिवशी 3 ठिकाणी जाऊन येतो. धर्माची 3 ठिकाणं झाली त्याचं काहीच नाही. याच्यात बसायला गेलं पाहिजे, त्याच्यात उठायला गेलं पाहिजे, दहाव्याला गेलं पाहिजे. राग वाल ती राग धुता धुता. विठ्ठला मंदिर उपासनेची व्यवस्था आहे. आपण भाग्यवान आहात. अत्यंत टुमदार असं मंदिर. पण मंदिर बांधलं तरी प्रत्येक गाववाल्यांनी नियम केला पाहिजे. मी घरातून बाहेर पडताना 2 मिनिटं गाडी लावीन, देवाला प्रणाम करीन आणि मग मी बाहेर पडेन. आपल्या श्रद्धा आपल्या स्थानाला तेजस्वी आणि तपस्वी बनवतात. असा सगळा उत्सव पार पडला आणि त्याचा आजचा काला माझ्याकडे सोपवला. सगळ्या कार्यक्रमाला एकत्र बांधणं म्हणजेच काला आहे. विठ्ठला आपण जेवताना काला कशाला म्हणतो. भात भाजी पापड लोणचं सगळं एकत्र केलं की त्याला काय म्हणतात, काला. मग तसं सगळ्यांना एकत्र आणणारा उपक्रम त्याला म्हणतात काला. अभंग जगद्गुरु तुकाराम महाराजांचा. या अभंगातून तुकाराम महाराजांनी देव गोकुळात आल्यावर काय काय झालंय त्याचे परिणाम नोंदवले. देव गोकुळात आल्यावरचा परिणाम सांगणारा अभंग का घेतला, कारण काल देव आपल्या गावात आलेत ना. मग देव जवळ आल्यावर देव गावात आल्याचे काय काय परिणाम होतात ते आपल्याला कळले पाहिजे, म्हणून हा अभंग आपल्या पुढे ठेवला. या अभंगाला थोडीशी घटनात्मक पार्श्वभूमी. ज्या वेळेला कंसाने अत्यंत उत्पात माजवले, यज्ञ मोडलं, कीर्तन राहिलं, सगळ्याचा विध्वंस केला कंसाने. मग पृथ्वी रडत रडत ब्रह्मदेवाकडे गेली. वत्सरूपी पृथ्वी ब्रह्म्यापाशी जाय, नेत्री वाहे तोय सांगतसे. रडत रडत सांगते, देवा अरे काहीतरी कर ब्रह्मदेवा, लोक दुर्जन झालेत, मला त्यांचा त्रास होतो. ब्रह्मदेवाने हा निरोप भगवान श्री विष्णूपर्यंत पोहोचवला. मग आकाशवाणीनं सांगितलं, देवकीच्या गर्भा येईल भगवान. पण त्याआधी तुम्ही अगोदर जन्म घेऊन तिथलं वातावरण तयार करा. तुम्ही पण का पाहिजे, नुसताच कूलर फिरला तर गरम हवा फेकतो, त्याच्यात पाणी घालावं लागतं. हे जसं शास्त्र आहे तसं एकटा देव येऊन काही करणार नाही, हरिभक्त पण आली पाहिजे. विठ्ठला वडे आणि दृष्टांत ताजे बरे. विठ्ठला मग भगवान परमात्मा अवतीर्ण व्हायचे ठरवतात म्हणजे सगळं ठरवून होतं. काय काय ठरवलं होतं मी सांगतो, तुम्ही ऐका. देवाने ठरवलं कोणत्या ऋतूत जायचं, उन्हाळा पावसाळा का हिवाळा. कृष्णाने कोणता ऋतू निवडला, पावसाळा. आता कोणता ऋतू चालू आहे, उन्हाळा नाही उन्हाळा. विठ्ठला
अख्ख्या जगामध्ये सगळ्यात तापलेल्या शहरांमध्ये 95% शहरं आपली आली, 10 मध्ये 8 शहरं आपली आहेत. अकोल्याचं कालचं टेम्परेचर 46 होतं. काय करणार आहात तुम्ही श्रोते हो? जंगलं वाढवण्याशिवाय दुसरा पर्याय नाही. सिमेंट कॉन्क्रीटची जंगलं हा भ्रामक विकास आहे, यथार्थ विकास. आपला अरण्यावर प्रेम पाहिजे. आता सत्याचा कालावधी आहे ना, बॅगा भरून ठेवले असतील तुम्ही, लगेच सुट्टीला जाऊया. कुठं? आता महाराष्ट्र मुक्काम पोस्ट महाबळेश्वर. का बरं? तिथं काय? हवा थंड आहे. कशामुळे थंड आहे? उंचावर आहे. नुसतं उंचावर आहे म्हणून हवा थंड नाही, तिथं घनदाट झाडी आहे म्हणून हवा थंड आहे. मग महाबळेश्वरला गेल्यावर तुम्हाला कळलं ना की घनदाट झाडीमुळे हवा थंड आहे. तसं महाबळेश्वर आपल्या आजूबाजूला करता येईल का याचा विचार कोणीच करत नाही. शासनाच्या मागे लागू नका, आपण काम करा. शासनाचं काही नसतं. दरवर्षी ते झाडं लावतात. खड्डा तो झाड नवीन. विठाला हे माणसाने ठरवलं पाहिजे. माझी विनंती आहे, लावालावी करणाऱ्यांनी यंदा झाडांची करावी. काय विठाला? आमच्या सोसायटीतल्या अख्ख्या भगिनी वर्गाला दिलं वेळ करून आम्ही. मी म्हटलं आता बरोबर 1 महिन्यानी तुमचा उपवास आहे आजपासून. कसला? वट पौर्णिमा. कशासाठी करतात तो? हाच पती जन्मोजन्मी मिळावा. कन्फर्म आहे ना? पण त्याच्यासाठी पूजा कोणाची करायची? वडाची. माझं या बाबतीत स्पष्ट म्हणणं असं आहे, पती करता जर वड पूजायचं असेल तर वडाची नुसती पूजा करायची हे शास्त्र अर्ध आहे. वडाची पूजा करा, पण तो वड लावून त्याची पूजा करा. रस्त्याच्या कडेला जागा असते की नाही, तुम्ही तिथे वड लावायचा. मोठा झाला का मग सरकार तोडील विठ्ठला. काय करायचं? तुम्ही वड लावायचा. कारण तुम्ही उपवास नवऱ्यासाठी केलाय ना. मग नवऱ्यासाठी जो उपवास करायचा आणि त्यासाठी जो वड पूजायचा, तो वड आपला आपण लावला पाहिजे. आणि आपण वडाची पूजा केल्यावर त्या वडाला लॉक करून घ्यायचं. दुसरं कोणी पूजाला येऊ द्यायचं नाही. का? वड आपला आपलाच असला पाहिजे. विठ्ठला शास्त्र सांगून ऐकत नाही, मग असं काही सांगावं लागतं. तो असं आहे का? म्हटलं असंच आहे. श्रोते हो, काळजी घेतली पाहिजे तीही. पर्यावरण आपल्याला बिघडू लागलंय. आमच्या भूमिका चुकतायत. काय केलं माहिती देवाने? ते म्हणाले ऋतू आपण निवडू. कोणता? पावसाळा. का? सगळ्या नद्यांना पाणी भरभरून असतं. दुसरी बाब, महिना कोणता निवडला? कृष्णाला श्रावण. का? तुम्ही धरता म्हणून. विठ्ठला ही श्रावण म्हणजे उर्दू मध्ये म्हण आहे, सौजुए खाके. श्रावणापेक्षा गटारी जास्त इंटरेस्टिंग असते. श्रावण महिना धरला का? व्रतवैकल्य असतात म्हणून. वार निवडला बुधवार. कृष्ण जन्माच्या वेळेला बुधवार होता, कारण चंद्रवंशाचा मूळ पुरुष बुध आहे. नक्षत्र निवडलं रोहिणी, कारण सावत्राईचं नाव रोहिणी होतं, तिची आठवण राहिली पाहिजे. वेळ निवडली रात्री 12 वाजता. का? चोर रात्री येतात, मग चोरांचा सरदार काय दिवसा येईल का? विठ्ठला देवसंतम नवनीत चोरम लोकांगनानां च दुकुल चोरम अनेक जन्मार्जित पाप चौरम चोराग्रगण्यम पुरुषं नमामि. सगळं ठरवलं आणि भगवान बरोबर उत्तर रात्री 12 वाजता अयोनी संभवनो हे काही श्रमिक नामयाचा स्वामी प्रगटला. गोपाल देव प्रगट झाले. आणि ते किती वर्षाचे? 8.
ते म्हणाले 8 वर्षाचं कसं काय? म्हणे हो, 10 अवतारात कृष्ण अवतार कितवा? मी तुम्हाला विचारलं, तुम्ही मला काय म्हणता 8वा? तुम्हीच 8वा. 10 अवतारात कृष्ण कितवा? 8वा. देवकीच्या पोटी कृष्ण कितवा? 8वा. नावं किती धारण केली? 8. कोणती? मी सांगतो, तुम्ही मोजा. बाळकृष्ण, लाला कृष्ण, युगल कृष्ण, गोपाल कृष्ण, राधा कृष्ण, श्रीकृष्ण, भगवान कृष्ण, योगेश्वर कृष्ण. विठ्ठला. नंदाच्या घरी जन्माला आला तो बाळकृष्ण, यशोदेने ज्याला दूध पाजलं तो लाला कृष्ण, गोपाळांच्या समवेत खेळला तो गोपाळ कृष्ण, रासलीला ज्याने रचली तो युगल कृष्ण, कुंजवनात थांबला तो राधा कृष्ण, मथुरेत गेला तो श्रीकृष्ण, द्वारकेत राहिला तो भगवान कृष्ण, आणि कुरुक्षेत्रावर गीता ज्याने सांगितली तो योगेश्वर कृष्ण. विठ्ठला. त्या कृष्णाने सांगितलं, हे बघा, मी आलो, आपला मागचा जन्मकर्माचा हिशेब संपला, पण माझी एक सूचना आहे. कोणती? नंदाच्या गोकुळात घेऊन चला. कोणत्या घरी ठेवा? ज्या घरी मुलगी जन्माला आली आहे. म्हणजे देव कोणत्या घरी जातो? ज्या घरचे लोक मुलीला जन्म देतात, त्या जन्म व्हायच्या आधी मारतात. विठ्ठला. वा रे वा. आई पाहिजे, मावशी पाहिजे, बायको पाहिजे, बहीण पाहिजे, आत्या पाहिजे, मुलगी नको. आणि हे पहिल्यांदा स्त्रियांनीच लक्षात घ्या. स्त्री जन्माच्या अनादराला कारण स्त्रीच आहे. मला पहिली मुलगी झाली. ब्राह्मण सोसायटीत व्याख्यान सुरू होतं. तिथल्या एका आजीने विचारलं, महाराज काय झालं? म्हटलं मुलगी झाली. त्या ते पटकन म्हणाले, असू दे. मी असा चिडलो तिच्यावर. म्हटलं आजी, तू पण एक स्त्री आहे, असू दे. मी जर मुलगा म्हणालो असतो तर? विठ्ठला. तुम्ही तुमचा पहिल्यांदा आदर करायला शिका, तरच आहे, नाही तर काही खरं नाही. काहीच खरं नाही. सासऱ्या जावयात लवकर भांडण होतं का सासू सुनेत? विठ्ठला. उलट तुमची युनियन पहिलं व्हायला पाहिजे होती. कृष्णाने सांगितलं, मला त्या घरी नेऊन सोडा. तिकडची माया इकडं आणली. रडे माया करी आकांत उठती दूत. ते म्हणाले, कंस महाराज घोळ झाला, मुलगा नाही मुलगी आहे, 8वा नाही 8वी आहे. तिच्या पायाला धरलं, गरगर फिरून आपटणार, हातातून निसटली.
आणि आकाशामध्ये शतपत्र नावाच्या रथावर आरूढ झाली, म्हणाली की मया हतया मंद तुझं लागी वधी उपजला मजाजी. बरं, जी इकडे आलेले त्या यशोदेला बाळंतपणाला मदत करण्यासाठी तिची ननंदा आली होती. कोण? तिचं नाव सुनंदा. ही कृष्णाची आत्या. रेशन कार्ड नीट लक्षात घ्या. ती लक्ष द्यायला होती. कृष्ण तिथं होता हे नंदबाबालाही कळलं नाही, यशोदेलाही कळलं नाही. तिने पाहिलं, ती बोंबलतच आली, अरे जागो जसोदा, लाला भय लाला भय लाला भय. कृष्णाला ह्या जगात पहिली हाक कोणी मारली? कृष्णाच्या आत्यानी. तेव्हापासून नावाने पहिली हाक मारायला कोणाला बोलावतात? बोला बोला बोला, कोणाला बोलावतात? आत्याला. जमिनीवरून मॅटर नसेल तर आत्या येते विठ्ठलाकडे. एवढा गोंधळ माजलाय समाजात, करू काय असा प्रश्न पडलाय. ब्रह्म आणि अध्यात्म राहिलं बाजूला, पहिल्यांदा हे मॅटर सॉल्व्ह झाले पाहिजे. कारण श्रोतेहो, कोणाविषयी द्वेष आणि मत्सर धारण करणारा माणूस भक्ती करू शकत नाही. विठ्ठला काय परिस्थिती आहे आपण ध्यानात घेतलं? मी तुम्हाला मोकळं विचारतो, किती भावाला राखी बांधायला सख्या बहिणी जातात सांगा? किती घरी भाऊबीज सख्खे भाऊ घेऊन येतात. चुलत भाऊ चुलत बहीण, तो चुलत भाऊच मेन कलाकार असतो, पण तोच पहिला फोन करतो, बाई साप्ता आली. कसं होणार? आपले पूर्वज हसत असतील आपल्याला, ते म्हणतील आम्ही गरीब होतो, हे लेखाचे दरिद्री निघाले. एवढी गोष्ट आम्हाला सॉल्व्ह करता येत नाही. आणि याला कोणी एक जबाबदार नाही, दोन्ही बाजू जबाबदार आहे. 100% या गोष्टीला भाऊ जबाबदार आहेत. खरं आहे का खोटं आहे? वाजवा एकदा टाळ्या बघू. घाबरत घाबरत वाजवलेत तुम्ही. पुढं काय दिसतं जाण. भाऊ कसे जबाबदार आहेत? तुम्ही लक्ष द्यायला पाहिजे ना. डोळ्यात तेल घालून बहिणीची काळजी घेणं तुमचं काम नाही का? हा पक्का चॅप्टर. हा बायकोला साडी आणायला येवलेला जातो, भाऊबीज उल्हासनगर नंबर 3 गजानन मार्केट. तिला काही समजत नाही का? ते म्हणते साडी दुसरी थैली दुसरी. विठ्ठला. आणि याच्यात ते भावाची बायको आहे ना, ती फार शहाणी असते. तिने जरा शांती घ्यायला पाहिजे. ती मध्येच असते द्रुपद घेऊन. काय? तुमच्या बहिणीपेक्षा माझी बहीण लय हुशार. तुझ्या बहिणीची सही चालणार आहे का? बस. त्या भावा बहिणीमध्ये तुला कोणी तडफडायला सांगितलंय? उलट तिला काही विचारल्यावर तिने नवऱ्याला सांगावं, तुम्ही भाऊ बहीण तुमचं तुम्ही बघून घ्या, मला याच्यात भरडू नका. ही भावाची भूमिका काय? आणि याच्यात बहिणींची अजिबात चूक नाही. बरोबर ना? तिने पण लक्षात घ्यायला पाहिजे. आपल्या लग्नासाठी आता खासा विकले बापासनी, आता आणखी किती छळायचं? तिला जरा कोणी सांगितलं बस. पण त्याची डेव्हलपमेंट फार छान असते. आपल्याला काही नको इथपासून, तिला तर घेऊ आणि तिसरं चरण का स्वराचा. विठ्ठला. अगं बहिणी, तू संपत्ती मिळवशील, पण उद्या जर तुझ्या जीवनात काही दुःख आलं तर रडायला खांदा आहे का तुला? त्याच्या खांद्यावर मान टाकून तू मनसोक्त रडशील. नश्वरासाठी ईश्वराचा त्याग का करते? जसं भावाने त्याच्या बायकोपासून सावध राहावं, तसं बहिणीने तिच्या नवऱ्यापासून. तिला कळतच नाही, गंगाधरी शक्तिमान आहे. विठ्ठला. त्याचं कारण असं आहे ना, लग्नावरून परत जाताना तो तिला जाताना गाडीत बोलतोच. काय तुला कोणी विचारला पण नाही. सही देताना बघ, हो ध्यानात ठेवा, तू कशाला तिला तडफडतो. परत मध्ये मध्ये बोलत पण राहतो. काय नाही, तुझं तुझं आहे ते तू पहा, मग तू कशाला मध्ये प्रमाण आळवतो? समाजाला मला हात जोडून विनंती करायची, संपत्ती काही काळ आहे काही काळ नाही. त्याच्यापेक्षा सत्य सांगू, इथलं कोणी नेईल, इथलं कोणी नेईल
मग त्या छोट्या छोट्या स्वार्थासाठी आज ज्या नात्यांमध्ये आम्ही दर्या निर्माण केल्या, एक तरी मांडव निकोप आहे का लग्नाचा? माणसं मारक्या म्हशीसारखी एकमेकाकडे पाहतात, त्याला काही शुभमंगल म्हणतात? विठ्ठला आणि आभम सोडून ते कुठाने आम्हाला सांगायची पाळी कशाला आणता? विठ्ठला आदर फार महत्वाचा. ती आत्या तिने नाव हाक मारली, हे लाला, हे लाला. तुम्हाला सांगतो, जसं कंसाला कळालं तसं कृष्ण जन्माला आल्याचं गोकुळवासीय नाही कळालं. पण जेव्हा त्या योगमायेने सांगितलं ना की तुला मारणारा कृष्ण तिथं सुखरूप आहे, तिथं कृष्ण सुखरूप ऐकल्यावर कंस किती दुःखरूप झाला. पहिलं चरण, कृष्ण गोकुळी जन्माला तोच कीर्तनकार होतो. ध्यानात ठेव, नुसतं पोटी येऊन होत नसतं. कृष्ण गोकुळी जन्मला, कालेरला येऊन बघा विठ्ठला. असू द्या, सगळे जगले पाहिजेत. मला काय म्हणायचंय, MSEB लाईट पुरवते ना. एखादा साहेब जर अचानक गावात आला तर त्या गावात काही लोकांना बरं वाटतं आणि काही लोक सगळे मारले. मग आपल्याला संपवणारा आला म्हटल्यानंतर, अरे बघा, आपल्या दुर्जन प्रवृत्तीला ज्याच्यामुळे धोका आहे असा माणूस आलेला बरा का वाईट? मी कळत सोपं सांगतो. एका गावामध्ये उत्सव होता, चेंज करायचं का? तिच्यावर घ्या, विठ्ठला विठ्ठला. बदलायला पाहिजे. माग भिंत नाही आहे. नरसिंह अवतारात वामन अवतार व्हायचा. विठ्ठला विठ्ठला. हे आपल्याला दृष्टांत कोणता सांगत होतो ते आपण ध्यानात घ्या. पूर्ण चाललं होतं ते गेलं. विठ्ठला ज्या प्रकारची दुष्प्रवृत्ती आहे तिला जर कोणी हानी केली तर माणसाला तो माणूस आवडत नाही. म्हणजे एका गावात कथा होती, महाराज 8 दिवस मुक्कामाला. आता मुक्कामाला बसलेले महाराज ते एका घरी एका रूममध्ये थांबतात. त्याच्या घरी चहा प्यायला, त्याच्या घरी नाश्ता करायला, याचे फोटो काढायला त्याचे नको उद्योग राहतात. ते असे महाराज अख्या गावभर हिंडत होते 8 दिवस. एका बाईने सांगितलं, महाराज आमच्या घरी चालता का? म्हणजे का? आमच्या नवऱ्याला दारूचं व्यसन आहे, तेवढं तुम्ही उपदेश करा. पण महाराजाला उपदेशाला काय हौसच. गेले महाराज, अर्धा तास त्याला उपदेश केला. दारू पिणं वाईट आहे, दारू पिणं हानिकारक आहे, दारू पिणं नुकसानकारक आहे, त्याच्याने आरोग्याची, संपत्तीची, परिवाराची, सगळ्याची हानी झाली. आता ऐकणाराही जोरात होता. तो पण बोलला आजपासून बंद. महाराजाला ती बाई सोडून आली, तिने डायरेक्ट पुरणपोळीच घेतली बनवायला. वाढायला ताट घेतल्यावर नवऱ्याने विचारलं, आज पुरणपोळी कशासाठी? ती म्हणाली, कशासाठी? म्हणजे माझ्या संसारातला आज सोन्याचा दिवस. म्हणे का? तुम्ही दारू सोडली. आणि गोष्ट खरी आहे. जो माणूस दारू पितो ना, त्याचं एक सत्य सांगू तुम्हाला, त्याचा त्याच्या बायकोवर जीव नसतो. विठ्ठला मला काय नाही, मी काला झालं निघून जाईल. मॅटर तुम्ही मिटवा. हा, पण पटवून जाईल. हा, अजिबात काळजी करायची नाही. तुम्हाला हो म्हणायला लागेल. दारू पिणाऱ्या माणसाचं बायकोवर प्रेम नसतं. कशावरून सांगतो मी. संसारी माणसाचं सुख कोणतं आहे हो? त्याच्या परिवारासोबत राहणं. याच्यापेक्षा मोठं सुख आहे का?
एकटाच महाबळेश्वरला गेला असं पाहिलं कधी तुम्ही नाही. तो त्याच्या परिवारात राहणं पसंत करतो. मग आता ऐका, व्यसन करणारा माणूस कमी जगेल का जास्त जगेल? बोला. मग तुम्ही व्यसनं करून या जगाचा जर लवकर निरोप घ्याल तर तुमच्या परिवाराला तुम्ही लवकर सोडून जाल ना. त्यांच्यासोबत 4 दिवस वाढीव जगण्याचं सुख नकोय का तुम्हाला? त्यामुळं ज्याचं बायकोवर प्रेम जास्त आहे तो दारू पिणार नाही. त्याच्यामुळे तुम्ही पण भुलू नका. 14 फेब्रुवारीला एक 50 फुलाचा बुके दिला की तुम्हालाही वाटतं नवऱ्याचं लई प्रेम आहे विठ्ठला. म्हटलं का अजून दुसरा दृष्टांत सांगू नको? ठीक आहे. ती काय म्हणाली, तुम्ही काय बोलले, आजपासून बंद म्हणून पुरणपोळी. ते म्हणजे तुला कोणी सांगितलं का मी दारू सोडली? मग तुम्ही तर महाराजांच्या समोर बोलले आजपासून बंद. तेव्हा आजपासून बंद म्हणजे दारू बंद नाही. मग असा शिकवणारा महाराज घरी आणायचा आजपासून बंद विठ्ठला. हे काल्याचं कीर्तन लास्ट परत हा बाबा कोपरला आणायचा तर काय नाही म्हणता विठ्ठला. तुमच्या कीर्तनासाठी एवढी तंगाड तोड करून आलोय 600 किलोमीटर वरून, नाही म्हणता? हे इतकं स्पष्ट तुम्हाला कोणताच बाबा बोलणार नाही. मी लिहून देतो. आमची माती, आमची माणसं, आमच्या माणसांची माती होता कामा नये. ही काळजी आपण घ्या. अहो इतका तेजस्वी समाज आहे आपला आणि दुर्व्यसनांनी काय वाईट दृष्टी केली. गुजराती मारवाड्याची पोरं कधी बैलांच्या मागे दिसली का विठ्ठला? आपली सांपत्तिक स्थिती वाढेल, आपली प्रतिष्ठा वाढेल असं काही करा ना. जरा माणसात येऊया विठ्ठला. मग जसं दारू पिऊ नका हे सांगणारा महाराज बंद असं सांगितलं का नाही बायकोला, मग दुष्टपणा संपवायला कृष्ण आलाय. मग ते घाबरले. महाराज कृष्ण जन्माला आल्यावर राक्षस घाबरले, पण भक्ताचं काय झालं? कृष्ण
नाचणं हे नैसर्गिक आहे आणि नैसर्गिक आहे तेच नाच नाही. हे हळदी बिळदीत नाचतं ते काय नाच नाही का? एखाद्या विचारलं का रे, तू खुर्चीत बसलाय, त्याला तो फुगा आलेला समजतो आपल्याला. तू काही नाचायला जात नाही, तो काय सांगतो बसण्याचं कारण. मला कोणी नेले अरे असं कुठं नाच, तो येऊन तरी काय उजेड पाडणार आहे मला सांगा. एकदा पावसाचं वातावरण झाल्यावर मोराला कोणी हाताला धरून आणतं का हो? चल रे जरा जरासं झुरूक नाच विठाला. एकदा पावसाचं वातावरण तयार झालं की नाच रे मोरा सांगायची गरज नसते. आनंद झाला पाहिजे आणि तो आनंद व्यक्त करण्यासाठी माणूस नाचतो. काय नाचली आमची मीराबाई भगवंताच्या छंदामध्ये. ऐसी लागी लगन मेरा हो गई मगन वो तो गली गली हरि गुण गाने लगी. मेरे तो गिरधर गोपाल दूसरा न कोई जाके सिर मोर मुकुट मेरो पती सोई. याला नाचणं म्हणतात. त्या नृत्यामध्ये आपला छंद असतो. आपण कॅमेरा समोर आल्यावर नाचतो. आपल्यातले पण काही दिंडी गावात जातानाच नाचतात विठाला. हे नाचे उडे त्यात आपला छंद पाहिजे म्हणजे तो आनंद आहे. मला तर अजून कळत नाही आपल्या नाचणाऱ्या लोकांचा कोरिओग्राफर कोण आहे. आणि तो हात दुखत नसेल का, तो एक हात वर पाहिजे, तो जमला का हा विठाला. प्रेमी आनंदे नाचती. किती आनंद झाला त्यांना कशाचा. देव आमच्या घरी आला याचा त्यांना आनंद आहे. कशाचा आनंद हवा आपल्याला. महाराज देव घरी आल्यावर का नाचलं पाहिजे त्याची 3 कारणं आहेत. देव जेव्हा अंगणात येतो तेव्हा दारिद्र्य जातं. देव अंतरामध्ये येतो तेव्हा दुर्गुण जातात आणि देव अनुभूतीत येतो तेव्हा दुर्दैव जातं. म्हणून नाचलं पाहिजे. देव ज्याच्या घरी आला ना त्याचं दारिद्र्य संपतं. घरोघरी झाला लक्ष्मीचा वास. दारिद्र्य संपत म्हणजे दारामध्ये पोर्शे किंवा टेस्ला लागते असं नाही. घराची पत्र सोन्याची होतात असं नाही. कदाचित तो झोपडीतच राहील पण त्याच्या चेहऱ्यावर समाधान नांदेल. समजायचं लक्ष्मी आली. नोटा म्हणजे लक्ष्मी असं नसतं. काही जणांकडे बघा ना तुम्ही, किचन में कप सेट, बेडरूम में बेड सेट, हॉल में टीवी सेट और सेट आप सेट. चेहरा जब देखो फिक्स रेट. काय कामाचं. तुमच्या चेहऱ्यावरची प्रसन्नता दॅट्स अ रिअल रिचनेस विठाला. देव अंगणात आला लक्ष्मी घरात आली. देव हृदयामध्ये आला दुर्गुण गेले. आला नारायण तयाच्या अंतरा. दया क्षमा नरा नारी लोका. दया क्षमा शांती तेथे देवाची वसली. आणि देव अनुभूतीमध्ये आला. मी ब्रह्म आहे हे त्याला कळलं आणि सगळ्यात भगवंताचं त्याला दर्शन झालं. लोका गोकुळीच्या झाले ब्रह्मज्ञान केलिया वाचून जपतपे. मला म्हणायचं तात्पर्याने काय आहे. देव आल्यावर आनंद झाला आणि त्या आनंदात आम्ही जो घोष केला त्याने सगळे दोष गेले. देवादी देवा एखादी लीला सांगावी आणि मग कीर्तन संपवावं असं काल्याच्या कीर्तनाचे दंडक आहे. परब्रह्माचं वर्णन म्हणजे कृष्णलीला आणि ते परब्रह्म सुद्धा बाल स्वरूपात लहान असताना चरित्र ते उच्चारावे केले देवे गोकुळ. बाल स्वरूपातलंच का सांगावं त्याचं कारण आहे. माणूस कितीही विकारी असू द्या, माणसाचं मन कितीही घाणेरडं असू द्या, तो जर लहान मुलांमध्ये जाऊन बसला तर त्याच्या मनातली घाण जाते का नाही सांगा. मी तुम्हाला थोडंसं फिजिकल सायकोलॉजी सांगतो. पुरुष आणि स्त्री हे देवाने निर्माण केलेले भेद आहेत.
त्यामध्ये आपलं शरीरशास्त्र आणि मानसशास्त्र शरीराचं असं म्हणतं, पुरुषाच्या पेक्षा स्त्रीच्या मनात 8 पट जास्त कामवासना असते, ज्याला सेक्सुअल फिलिंग असं म्हणतात. पुरुषापेक्षा स्त्रीच्या मनात किती पट आहे कामवासना आहे? 8 पट. पण जेव्हा ती बाळाला जन्म देते, जेव्हा ती आई होते, त्या क्षणाला तिचं मन निर्मल बनतं, कारण तिची सगळी वासना वात्सल्य रूप होते. म्हणून पुरुषाने जास्त नामस्मरण केलं पाहिजे, कारण स्त्रीच्या मनातली वासना वात्सल्य होते. हा ठोंब्या तसाच राहतो. हा 20व्या वर्षी होता, नाम नाही घेतलं तर 80व्या वर्षी पण तसाच राहणार. भगवद्गीता जशीच्या तशीच. मला काय म्हणायचंय, हा चमत्कार कोणाचा आहे? त्या लहान बाळाचा आहे. तुम्हाला लाख विद्वान, तुम्ही इंग्लिश छान बोलता, संस्कृत चांगली बोलता, बरोबर आहे, पण तुम्ही बाळाच्या जवळ गेल्यावर शुद्ध बोलता. आले 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 आचकच झालं, तुमची शुद्ध कोपऱ्यात पडते आणि त्या बाळाचं फार राज्य राहतं. रात्री सगळे लवकर झोपायची घाई करतात. का? कोणाचा धाक? तर हा योगी पहाटे 4ला उठतो, झोपून घ्या लवकर. सगळ्या घरावर साम्राज्य त्याचं. दाराला फळी येते माहिती का? दाराला फळी असते की समजायचं आतमध्ये कान्होबा असावा. सगळं चेंज होतं. मग कृष्ण बालस्वरूपाचं ऐकलं का आपलं मन सुद्धा चेंज होतं. नाही कळलं? आणखी सोपं सांगतो. भंडारा काय आज आपला साहेब? भंडारा काय? वरण भात, भाजी कच्ची, हा, वटाणा बटाटा, स्वीटमध्ये हा हा आपला कॉर्नर लय प्रशांत दिसतोय विठ्ठला. आणि मठ्ठा तर असणारच. काजू कतली, लाडू यानं जरा तिकडे नेले पाहिजे ना मनाने. आता आठवत आलंय. खीर पण आहे. किती खाशील त्या, बरोबर. वरण बनवतो ना आपण, वरण ते चवीला थोडा आंबट झालं की मस्त लागतं, बरोबर की. मग त्या वरणाला आंबट बनवायला तुम्ही काय काय टाकता सांगा बघू जरा. कोकम. कोकमच ना का कोकुम? आपली डिक्शनरी उघडा. दुसरं टोमॅटो. ते म्हणतात टमाटर. टोमॅटो टाकता का टमाटर टाकता का टमाटी टाकता? त्याचं कसं आहे माहिती आहे का? त्याला जेवढा जसा भाव असेल ना तशी हात मारतो. लई महाग असतो का टोमॅटो, लई स्वस्त आहे हे टमाटी. माणसासारखी टोमॅटोला ट्रीटमेंट आहे विठ्ठला. हो बरोबर आहे की नाही? अजून काय टाकतात? कोकुम झालं, टोमॅटो झालं, चिंच, बरोबर आहे की नाही? चिंच टाकताना तुम्ही आंबटपणा यावा म्हणून टाकायला चिंच पिकलेली टाकली पाहिजे का कच्ची? आंबट कोणती असते, पिकलेली का कच्ची? पिकलेली जरा गोड होते, बरोबर आहे ना? खरी मजा आंबट चिंचेची. अशी एक दगड मारावी, चांगला आकडा पाडावा, ती अशी मधून कर्कन मोडावी. ती इतकी आंबट असते कधी मोडली तरी त्याचं आंबट पाणी उडतं. थोडासा मसाला सोबत पाहिजे, काहीच्या मीठ मसाला असतोच. ती चिंच अशी तोडली, घेतली, त्या मीठ मसाल्यात बुडवली आणि दाढे धरून खरखर चावली. मला बोलायला प्रॉब्लेम यायला लागला आता. मला काय म्हणायचंय, 5 मिनिटं आपण नुसती चिंच ऐकली तर आपल्यावर एवढा परिणाम होतो. कृष्ण ऐकल्यावर काहीच नाही परिणाम होणार का पिठाला? त्या कृष्णाला एक डोळण काय म्हणाली, ये माझ्या घरी चोरी करायला. तुला नाही पानला, तुम्हाला विचार. भगवान म्हणतात हिचा घर नंबर गल्लीवर लिहून घ्या रे, आज हिच्याकडेच जायचं. पेन्या माहिती आणायला एक्सपर्ट, पार घर नंबर, गल्ली नंबर, रोड, मोबाईल, व्हॉट्सॲप, ट्विटर, ऑरकुट, इन्स्टा, अख्खं डिटेल आणलं. भगवान गेले एकटेच. दही दूध तूप लोणी खाल्लं. परत येताना लक्षात आलं आपणच आलोय हे कळलं पाहिजे.
लोकांना ती अपेक्षा असते आणि कळतं. एखाद्या जंगलात वाघ आला तर कसं काय ओळखतात? कसं ओळखतात वाघ? कसे उमटतात ना. एखाद्या शेतात मेंढ्या बसवल्या तर कसं कळतं? त्यांची विष्ठा पडते. एखाद्या धबधब्यावर माणसं जाऊन आल्यावर कसं कळतं? बाटल्या विठाला. अख्ख्या ब्रह्मांडात एवढे प्राणी आहेत, पण कचरा फक्त माणसानीच केलाय. ऍक्च्युली माणसाने कचरा केलाय का माणूसच कचरा आहे काय कळे ना. मी जाऊन आलो याची खून पाहिजे. काय केलं माहिती कृष्णाने? त्या गवळणीची वेणी त्या गवळ्याची दाढी धरली, मारली गाठ आणि बाहेर अनाऊन्स केला, उद्या पहाटे 5 वाजता या. सकाळी ती लवकर पाणी भरायला उठली, तिच्या वेणीला झटका बसला. तिच्या वेणीला झटका बसला तशी याची दाढी पण ओढली गेली. तो जोरात बोंबलला, मस्त उन्या माजली धांगडी, करशी ओढाओढी मजा लागली. माझी दाढीवरती अक्कल आहे ना? चाकून पाहतात तर गाठ आहे, अजून गाठ आहे एवढंच कळलं. कोणाशी गाठ आहे हे कुठं कळलंय? तो म्हणाला किचन मधून कैची घेऊन ये जा. ती म्हणते घेऊन ये नाही, चला. का युती असल्यावर कुठं पण सह्या कराव्या लागतात. गेले तिकडं, ते कापून पाहिलं, ते कापे ना कृष्णानं मारलेली गाठ होती. तो म्हणाला पॅन्टच्या खिशातून माचीस आण जा. ती म्हणते आण जा नाही, चला. ते जळे ना, म्हणजे शेजारच्या रामभाऊला उठून आण, म्हणजे आण नाही. दिंडी सोहळा बाहेर. आतापर्यंत इंडोर शो चालला होता, फर्स्ट शो आउटडोर. ही गर्दी तुफान. कशामुळं? जेवणाची वेळ होत आली होती. मग कशामुळं? ते म्हणतात रात्री डिक्लेअर केले सकाळी सोंग निघणार आहे. कोण फेसबुक लाईव्ह, कोण इन्स्टा लाईव्ह, कोण युट्यूब लाईव्ह. हा हा हा. बरं, ते दोघं लोकांना विनंती करतात सोडवा सोडवा. तुकाराम महाराज म्हणाले कोणी सोडवणार नाही. का? मर्सिडीज जर बिघडली तर टोयोटात नेतात का? जे प्रॉडक्ट ज्या कंपनीचं आहे मेंटेनन्स तिथंच होतो. गाठ कोणी मारली? कृष्णाने. म्हणजे सोडवणार कोण? बन्सीधर अँड सन्स. ते दोघं पुढं, अख्खा गाव त्यांच्या मागं. पण त्यांच्या पप्पानी लग्न जमवताना फोटोच पाहिले होते, उंची मोजलीच नव्हती. ती 8.5 फूट आलतो 4.25 फूट. हा हिल घालून उभा केला होता. ती वेगानं चालायला लागली, त्याच्या दाढीला ताण यायचा. लोक म्हणायचं काय वेणीचा गोंडा मॅचिंग दिसतो म्हणे. इतकी फजिरी केली. श्रोतेव देव हसवतो फार, पण आधी रडवतो पण फार. तिथं गेल्यावर देवाला विनंती केली, मज सोडवी दातारा कर्मापासोनी दुस्तरा. भगवान म्हणाला हे सोडवतो, पण पुन्हा माझ्या नादाला लागाल. बंधनापासोनी उकलली गाठी देतारी मिठी सावकाश. पण यशोदा कंटाळली. ती म्हणाली कृष्णा लई तक्रारी येतात, जा तुझी रवानगी रानात करते. माझ्या आयांनो, आपल्याकडं कितीही श्रीमंती आली तरी मुलाला कष्टाची सवय असली पाहिजे, ही गोष्ट ध्यानात घ्या. त्याला सांगायचं तू काही कर, कष्ट कर, श्रम कर. आपल्याला श्रमाने जगण्याची सवय पाहिजे. नाही तर त्याला सांगाल गोराऊंचा राज भारायचं तू कणाला जाप करतो विठ्ठला. मारवाड्याचं पोरग पंतप्रधान जरी झालं तरी त्याला लादी बसवायला शिकवली जातेच. तुम्हाला तुमचा सोर्स ऑफ इन्कम माहीत असला पाहिजे. आणि दुसरी गोष्ट सांगू, कष्टाची सवय एकदा मोडली तर परत लागत नाही. परत लागताना हरामाची खायची सवय लागते. आपल्याला कष्टाची सवय पाहिजे. जर जिजाऊ आई साहेबांनी सांगितलं असतं शिवबाला, शिवबा राज प्रॉपर्टी आहे बापजाद्याची, आपण जागीरदार आहोत, कशाला काय कटपट करतो. पण आईनं सांगितलं बाळा, प्रजा रयत सुखी असली पाहिजे. संपत्ती आणि लेकीबाळी सुरक्षित नाही, तू सुरक्षित राहून काय करतो. प्रवास कम्फर्ट झोन मधून डेंजर झोन मध्ये झाला. कृष्ण रानात गायी चारतो. गायी चारताना खेळून दबलेल्या गोपाळांच्या शिदोऱ्या एकत्र करतो आणि आपल्या हाताने प्रत्येकाला घास भरवतो. त्याला काला असं म्हणतात. बिभ्रद वेणुम जठरपटयो शृंगवेत्री जगक्षे वामे पाणमसुडकवलं तत्फला नेंगुलीषु तिष्ठन्मध्ये सुपरी सुरदो हासयन् नर्मभिस्वे स्वर्गे लोके मिषति पूजे यज्ञ भुग्बाल केलिहि कुंडली कमला गोपाल कृष्ण भगवान ज्ञानेश्वर.
असे जवळजवळ दोन वेळा या कथा झाल्या आमच्या गावात हे मंदिर निर्माण होईपर्यंत. मागच्या वेळी शिवकथेला रंजन काका आणि आम्ही बसून आपणास संपर्कही केला होता का महाराज जी तुमचा आशीर्वाद आम्हाला लागणं महत्त्वाचं आहे. कारण आपण अखंड हिंदुस्थानात महाराष्ट्र राज्यात तर तुम्ही जातात पण अखंड हिंदुस्थानाच्या वारकरी संप्रदायाचा प्रसार आपण आपल्या अतिशय गोड मुखार विंदाने करत आहात. आणि झी टॉकीजमध्ये जेवढे कीर्तन होतात तर सर्व कीर्तनकारांची कोणता कीर्तन कधी ठेवायचा आणि कोणता कीर्तनकार कधी आणायचा ही संपूर्ण जिम्मेदारी आपल्यावर असते. अतिशय आपला प्रेमळ स्वभाव आहे, निर्मळ स्वभाव आहे आणि सदा हसतमुखाचा साक्षात कृष्णाचा अवतारच आहेत आपण. आणि असे अवतार आज आम्हाला या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त काल्याच्या कीर्तनात लाभलं. अतिशय गोड आणि मधुर आवाजाने आम्हाला आपण आज हा काल्याचा सोहळा व्यवस्थित सांगितला त्याबद्दल या ग्रामपंचायत कोपर तसेच आमच्या गावातील सर्व गावकरी आणि वारकरी संप्रदाय महिला मंडळ यांच्यातर्फे आपल्याला धन्यवाद देतो आणि आपल्या चरणी नतमस्तक होतो. आपण जी आम्हाला सूचना दिली या मंचावरून धर्म मंचावरून तर आता तुम्ही मंदिर तर निर्माण झालेलेच आहे, सगळे देवदेवता स्थापित केलेलेच आहे आणि आज नुसते जयंती आहे आणि या जयंतीनिमित्त आम्हाला आपण उपदेश दिला त्या उपदेशाचे आम्ही पालन करतो. आणि आजच आमच्या गावातील सर्व भजन मंडळी सर्व हरिपाठ करतात त्यांच्यासाठी आम्ही नवीन मृदुंग, नवीन विणा आणि 1 डझन तालांचा आपल्या हस्ते सर्व या आमच्या गावातील भजन मंडळीला आणि हरिपाठ मंडळाला आपल्या हस्ते द्या, जेणेकरून मी त्यांना सूचना 4 दिवस अगोदरच दिल्यात मला. आता एवढा मोठा मंदिर झालेला आहे इथं रोज हरिपाठ रोज हरिभजन झाला पाहिजे आणि हप्त्यातून एकदा प्रवचन झालाच पाहिजे. प्रवचन पण आमच्या गावातील जी ज्येष्ठ मंडळी आहेत, दत्ता काका आहेत, गोरख काका आहेत, आमचे वडील आहेत, विलासदादा आहेत, आणखी तयार होतील. प्रत्येकाने इथं आम्हाला तुम्ही वार सांगा, 4 दिवस अगोदर सांगा, आम्ही त्याचं नियोजन करू. जास्तीत जास्त गावातील लोक तिथं जमू आणि आपण दिलेला उपदेश सर्व आम्ही त्यांना सांगितलेला. आजही पुन्हा त्यांना विनंती करतो की महाराजांनी दिलेला उपदेश आपल्याला पाळायचाच आहे. गोपाल कृष्ण भगवान की जय, नृसिंह भगवान की जय, राम पंढरीनाथ भगवान की राम पंढरीनाथ भगवान की जय, गोपाल कृष्ण भगवान की जय. यावर राम असणारे गुरुस्थानी आमचे महाराज जगन्नाथ महाराज पाटील. आणि आता एक कथा आमची उरलेली आहे ती मेन आहे आणि महत्त्वाची आहे. तुम्ही सांगाल ते टाईम, तुम्ही सांगाल ते वेळ, तुम्ही सांगाल ते कोपर गावातील ठिकाण. प्रभू रामचंद्राचे सेवक हनुमान, बजरंगबली, महाबली हनुमान. आता हनुमंत आमच्या गावात पूर्वेला पण वसलेला आहे, पश्चिमेला पण वसलेला आहे आणि दक्षिणेलाही आहे आणि उत्तरेलाही. सर्व मूर्त्या आहेत पण प्रभू हनुमंतांच्या आमच्याकडे 4 मूर्त्या स्थापित आहेत, बरोबर ना काका? आणि महत्त्वाची कथा, अर्जुनाच्या रथावर प्रभू बजरंगबली नसते तर श्रीकृष्णाचंही तेवढं चाललं नसतं. म्हणून या आता रथावर आमच्या कोपरगावाच्या रथावर आपल्या कथेचा जरा आमचा झेंडा असावा म्हणजे जास्तीत जास्त हरिनामाचा बळ आम्हाला या गावात प्राप्त होईल अशी आम्ही आपणास विनंती करतो. आणि श्रावण संपल्या किंवा श्रावणामध्ये आपल्याला जशी वेळ असेल तशी हनुमंत कथा करायची आहे एवढं मी आपणास विनंती करतो. सरपंच साहेब, मला असं वाटतं की छोट्या छोट्या स्वरूपात कार्यक्रम सगळीकडे होत असतात. म्हणजे 200-300 लोक आणि श्रवणाला असं आहे. पण मला असं वाटतं हनुमंत हे भीमरूपी महारुद्र आहे. तर आणि जर तेवढा वेळ आमचा ह्या गावाला द्यायचा असेल तर मला असं वाटतं की कमी जागेत आणि छोट्या माणसांचं स्वप्न बघू नका. आपण संपूर्ण तालुका स्तरीय करून तो हनुमंत कथेचा कार्यक्रम खरं तर तालुक्यातही कुठं झालेला नाही अजून. अशी हनुमंत कथा
एक मोठं प्रांगण शोधा, मोकळं मैदान, आणि त्यामध्ये समग्र गाव दररोज कथा श्रवण करील, सगळा तालुका तिथे येईल आणि कथेनंतर प्रसाद घेईल. असं भव्य दिव्य नियोजन आपण हिवाळ्यामध्ये करूया, जेणेकरून लग्न, ऊन, पाऊस या अडचणी आपल्याला त्यात येणार नाही. पण नक्की हनुमानजी हे काम करून घेतील. तुम्हा सर्वांची सुज्ञ श्रद्धा, मला असं वाटतं की हनुमानजी खोल किंवा वाया जाऊ देणार नाहीत आणि लवकरच तो योग येईल. आपण सगळं आवरलं, तुम्ही उत्सवातून मोकळे झाले की एकदा बैठक घेऊन आणि त्या संबंधीचा निर्णय करूया. मलाही या गावात हनुमानजींची कथा सांगायला नक्की आवडेल. त्या हनुमंत कथेने आपल्या सर्वांच्या अंतःकरणातली रामभक्ती बलवान झाल्याशिवाय राहणार नाही. धन्यवाद. जय श्रीराम, जय हनुमान. पंढरीनाथ हरिओम. चला सर्व वारकरी संप्रदाय आणि पूर्ण गाव हा भक्तिमय झालेला होता. देवाला वाटलं असेल की मी बरोबर गावी आलेलो आहे, माझ्या बरोबर स्थानाला आलेलो आहे. पण असं संपूर्ण गाव मी बोलतो ना, एक भूतो ना भविष्य, अशी ती मिरवणूक होती. खरंच डोळ्याचे पारणे फुटल्यासारखी होती. आणि ती श्रेय आमचे धडाडीचे कार्यकर्ते आणि खरंच म्हणजे त्यांची किती वाहवा करावी असे सरपंच आणि त्यांचे एक आहे एकमेका सहाय्य करू अवघे करू सुपंत असे त्या याच्या सुविचाराप्रमाणे चालणारे असे सरपंच की त्यांनी खरंच देवा ज्येष्ठांची एक मदत घेतली आणि ज्येष्ठांचा आशीर्वाद घेतला आणि ज्येष्ठांनाच पुढे केलं. कारण कसं आहे, नम्र झाले भूता त्याने कोणीले आणला आनंदा. असं एक व्यक्तिमत्व की त्यांनी जे वचन दिलं होतं की मी मंदिर पूर्ण करेन आणि असं हे भव्य दिव्य मंदिर आपल्याला आता सोपवलेलं आहे, सुपूर्द केलेलं आहे. आणि त्या सरपंचांचं यथोचित गौरव व्हावा असं सर्व आमच्या ग्रामस्थांना वाटत होतं. त्याचबरोबर आमच्या दोन्ही भजन मंडळांना वाटत होतं की यांचा सत्कार होणं हे यथोचित आहे आणि करणंच भाग आहे. कारण त्यांनी खरंच इथं त्याग केलेला आहे. आणि त्याच्याबरोबरच आणखीन मी सांगेन की आमचे गावचे दानशूर श्री रंजन बाबू पाटील की यांनी सुद्धा या कथेमध्ये बोलताना की जसे नसते जर वाल्मिकी तर आम्हाला करते रामकथा. जर रामकथा ज्या कथा लागल्या त्या कथा आपण ऐकल्या, श्रवण केल्या आणि त्याचं श्रेय म्हणजे सरपंचाबरोबर रंजन बाबू पाटील दानशूर व्यक्ती आहेत त्यांनाही जातं. कारण आपल्या घरी जर एक माणूस आला, पाहुणा आला तर आपली तारांबळ उडते. पण हे 8-8, 10 दिवस जे महंत संत आले आणि हे संत काही तपस्वी असतात नाही पण तापड असतात ते आणि त्यांना सांभाळणं म्हणजे काही खायची गोष्ट नाही. आणि त्यांचे जे 10 दिवस त्यांनी जे काय नाश्ता पाणी आंघोळी खरंच एवढं म्हणजे करणं फार बोलणं सोपं असते पण करणं फार महाग असते. आणि असे दानशूर आणि रंजन बाबू पाटील यांचाही आम्ही जाहीर सत्कार करत आहोत. केलं असे सर्व माझे सहकारी यांच्या चरणी मी नतमस्तक होतो. पुन्हा त्यांना सेवा करण्याचा अवसर देव प्रदान करो असे त्या सर्व तरुण मंडळांना महाराज की, श्री कोपरेश्वर भगवान की, श्री वेताल स्वामी की और आज के आनंद की. जय श्री राम. एक मिनिट पुंडलिकावरद हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. सर्व कीर्तनकार यांना वेळोवेळी संपर्क साधून इथे उपस्थित केले त्याच्याबद्दल सर्व आपल्यासाठी या मंदिराचा प्राण प्रतिष्ठा सोहळा कालच पार पडला आणि आज काल्याचं कीर्तन आणि त्या कीर्तनाच्या श्रवणासाठी आपल्या गावचे सुपुत्र तसेच शिक्षक तसेच उद्योगपती तसेच पत्रकार आणि उत्कृष्ट समाजसेवक यांची उपस्थिती लाभली. असे आमचे हिरामन काका क्षीरसागर साहेब बोला, सर बोला, पत्रकार बोला, चांगली उपाधी द्या त्यांना. त्यांनी 51,000ची देणगी इथं आपल्याकडे जाहीर केली. अतिशय आयोजन कमिटीतर्फे गावातील सर्व वारकरी संप्रदाय आणि ग्रामपंचायत कमिटी, महिला मंडळ सर्वांच्या तर्फे आपले हार्दिक स्वागत आणि आपल्याही चरणी नतमस्तक होतो. असाच आशीर्वाद शेवटपर्यंत राहू द्या आमच्यासोबत. बस. जय श्रीराम. काल्याच्या प्रसादासाठी पाहुणे लाभलेले आहेत. दिवे गावचे अतिशय उत्तुंग व्यक्तिमत्व
हरिपाठ असेल भजन असेल सगळं ते जेवण या देत असतात. तसंच या ताईसाहेबां आणि त्यांच्या लहान बहीण नीलमताई यांनी या मंदिर सन्मान इथं होत आहे आणि आमच्यावर नितांत प्रेम असलेली आहे. यांचाही सन्मान होत आहे. यांचा आवाज काही निघत नाही. तुमचा आवाज बरोबर आहे. या लोक बघा आता आमच्या पाठीचा सुनील दादा आले, जयंत भोयर आले, त्यांचाही शाल पदावर असो नसो तुम्ही अशा स्वरूपात राहा. अतिशय रागाने द्वेषाने मी तुम्हाला काही बोललो असेल, सूचना दिल्या असेल. योगेश पाटील कुठे आहेत आपले? योगेश पाटील, नरेश भोईर. अरे मेन व्यक्तिमत्व गायब झाले का? ते लहानपणापासून माझ्या सोबतच आहेत. देवराज दादा असतील, कधीही कुठल्याही प्रकारची साथ त्यांनी माझी आजपर्यंत सोडली नाही. योगेश पाटील, नरेश भोईर आले नाही का? तर सर्वांना आता गोड प्रसाद करून राहायचं आहे आणि सर्वांनी अशीच मेहनत घ्यायची आहे. आपण सरपंच पदावर असो नसो तरी गावाची विकास कामं, समाजकार्य भगवंत कायमस्वरूपी राहतो. नाहीतर भगवंत असं म्हणजे तसं चराचरामध्ये भगवंत आहेच, पण तिथं जे